इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात आणि उपनगर पोलीस ठाणे हद्दीत फायरिंग करून फरार झालेले महिलांसह 2 आरोपी नाशिक रोड गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात 29 जुलै 2026 ला रात्रीच्या सुमारास पिस्तूल दाखवून धमकी देऊन पैसे काढून घेतल्याचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना नाशिक रोड गुन्हे शोध पथक ओझर दिंडोरी तळेगावांनी मनमाड कन्नड राहता शिर्डी येथे करत असताना शिर्डी येथून रोहित पवार याला ताब्यात घेण्यात आले. तसेच गुन्ह्याचा तपास करत असताना युनिट 2 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून आयुष शिंदे हा वेश बदलून जेल रोड परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच त्यास ताब्यात घेतले. तपास करत असताना नाशिक रोड गुन्हे शोध पथकाला नमूद गुन्ह्यातील आरोपी भूषण गोसावी याची मैत्रीण कोमल गायकवाड हिने हवेत फायरिंग करून चित्रफित मोबाईलमध्ये तयार केली अशी माहिती मिळताच पथकातील महिला शिपाई बहिरट यांनी तिला ताब्यात घेऊन नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस हवालदार विशाल पाटील करत आहेत. याबाबत पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी माहिती दिली. नाशिक रोड पोलीस स्टेशन तसेच उपनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये काही दिवसांपूर्वी एक फायरिंगचा प्रकार झाला होता. तसेच एका ठिकाणी एका इसमास मारहाण करून त्याची काही रक्कम देखील त्या ठिकाणी लुटली होती. त्याच्यावरून यातला मुख्य आरोपी जो आहे तो भूषण गोसावी आणि त्याच्यासोबतची इतर त्याचे काही साथीदार आहेत यांच्याविरुद्ध 2 स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते. त्या गुन्ह्याचा तपास नाशिक रोड पोलीस देखील करत होते, तसेच उपनगर पोलीस देखील करत होते आणि सदर गुन्ह्याचा समांतर तपास हा क्राईम ब्रांच युनिट 2 तसेच नाशिक रोडचं जे क्राईम ब्रांच युनिट आहे ते देखील करत होतं. त्याच्यामुळे त्याच्यातला जो मुख्य आरोपी आहे त्याला ऑलरेडी नाशिक रोडच्या आमच्या क्राईम ब्रांच युनिटने अटक केलेली आहे. आता याच्यातले जे 2 अजून इतर आरोपी आहेत, ज्याच्यातला एक आरोपी आहे रोहित पगारे आणि दुसरा आहे आयुष शिंदे, ह्या 2 आरोपींना देखील या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने ताब्यात घेतलेला आहे. त्यातल्या एका आरोपीचा ऑलरेडी MCR झालेला आहे किंवा तो सध्या न्यायालयाच्या कस्टडीत आहे आणि दुसरा जो आरोपी आता आपण ज्याला बघितलं त्याचं नाव आहे आयुष शिंदे आणि याच्या अटकेमध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशन DB तसेच आमचे युनिट 2चे API तोडकर साहेब आणि त्यांची टीम या दोन्हीचं योगदान आहे. दोघांनी मिळून ती जॉईंट कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे. त्याच्याकडून सदर गुन्ह्यामध्ये वापरलेली एक जी मोटरसायकल आहे ती मोटरसायकल देखील त्या ठिकाणी जप्त केलेली आहे आणि तसेच या गुन्ह्याच्या तपासामध्ये ह्यातला मुख्य आरोपी जो आहे तो भूषण गोसावी याची एक मैत्रीण होती जिचं नाव आहे कोमल गायकवाड. त्या कोमल गायकवाडला जेव्हा आम्ही तपासाच्या अनुषंगाने जेव्हा तिच्याकडे विचारपूस केली तर तिच्या तांत्रिक विश्लेषणामध्ये एक गोष्ट लक्षात आली आमच्या की ह्याच्याकडं जे गावठी कट्ट्यातून ज्याने त्याने फायरिंग ॲक्च्युअली त्या घटनेमध्ये केलं होतं त्याच्यामधूनच तिनं स्वतः देखील त्या ठिकाणी फॉर नो रिझन एक राऊंड फायर केलेला आहे. तशी एक चित्रफित देखील त्यांच्या मोबाईलमध्ये सापडलेली आहे. त्याच्यावरून एक आर्म्स ॲक्ट 325, 525 गुन्हा देखील आम्ही त्या ठिकाणी त्याच्यावर दाखल केलेला आहे. तिला देखील त्या ठिकाणी आम्ही अटक केलेला आहे. तो एक स्वतंत्र गुन्हा नाशिक रोड पोलिसांनी दाखल केलेला आहे. असा एकूण याच्यामध्ये 3 वेगवेगळे गुन्हे म्हणजे एक तर उपनगरचा फायरिंगचा गुन्हा, सोबत दुसरा हा नाशिक रोडचा एक दरोड्याचा गुन्हा आणि तिसरा आता हा फायरिंग म्हणजे केल्याबद्दल त्या लेडीविरुद्ध जो दाखल केलेला आहे तो आर्म्स ॲक्ट अंतर्गतला गुन्हा. असे 3 एकंदरीत गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत. याच्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही एकूण 4 आरोपींना अटक या ठिकाणी केलेली आहे. एक ती महिला, असे 5 आरोपी अटक झालेले आहेत. बाकीच्या पण आरोपींचा शोध आमची टीम्स पोलीस स्टेशन DB तसेच उर्वरित जे आमचे क्राईम ब्रांचच्या टीम्स आहेत त्या देखील घेत आहेत आणि याच्यामध्ये स्ट्रिक्टेस्ट पॉसिबल ॲक्शन अगदी आम्ही याच्यामध्ये मोक्का सेक्शन्स पण इन्व्होक करण्याचा विचार त्या ठिकाणी करत आहोत आणि ज्यांनी कोणी याच्यामध्ये हातभार लावलेला असेल मग याच्या प्लॅनमध्ये असेल किंवा त्यांना आर्थिक मदत करण्यामध्ये किंवा त्यांना आसरा देण्यामध्ये मदत ज्यांची कोणाची झाली असेल त्यांच्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई करत आहोत आणि निश्चितपणाने यामध्ये सर्व आरोपींना गजाआड लवकरच केलं जाईल आणि त्यांना प्रॉपर त्या ठिकाणी कायदेशीर शिक्षा जी काय आहे ती दिली जाईल. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी घनदाट, क्राईम ब्रांच युनिट 200चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी, क्राईम ब्रांच युनिट 2चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर आणि पथक तसेच गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक सुनील सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक सुनील बिडकर, जितेंद्र माळी, गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, पोलीस शिपाई अरुण गाडेकर, रोहित शिंदे, गोकुळ कासार, योगेश रानडे, महिला पोलीस शिपाई बहिरट आदींनी कारवाई केली आहे. सदरच्या कामगिरीने पोलीस आयुक्त उपायुक्त यांनी नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे विशेष कौतुक केले. NCN न्यूज नाशिक.